गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज सॅटरडे. तर आम्ही प्लॅन केला की वॉटरफॉलला जायचं. तर आम्ही चाललो आहे बेंडेवाडी वॉटरफॉल. हा वॉटरफॉल पुण्यापासून 50 किलोमीटर आहे आणि इतका असं काही जास्त क्राऊडेड ठिकाण नाही आहे. एकदम नॉर्मलचा वॉटरफॉल आहे. जसं की आपण जातो काळू वॉटरफॉल, देवकुंड वॉटरफॉल, हे फुल्ली क्राऊडेड आहेत आणि थोडे रिस्की आहेत. तर हा इथे एक छोटासा वॉटरफॉल आहे, तिकडे आम्ही चाललो आहे. तर त्याचाच एक छोटासा ब्लॉग बनवला होता मी, तर तो पाहू शकता. तर मध्येच एक बोर्ड दिसेल तुम्हाला, तिथून टर्न घ्यायचा आहे लेफ्ट साईडला आणि असा हा पॅच लागतो. ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, इथून जाते ती. तर हा रोड काही इतका असा परफेक्ट नाही आहे, ओबडधोबड रोड आहे. हा बघताय तुम्ही, इकडे पाठीमागं रोड आहे आणि इकडून हा असा गेलेला आहे रोड. आणि ही प्रायव्हेट प्रॉपर्टी. देन आपण वॉटरफॉलच्या इथे जातो. बससाठी 100 रुपीज पे करावे लागतील, कारसाठी 50 आणि टू व्हीलरसाठी 20 रुपीज. आणि इथून एक हॉटेल आहे, हॉटेल निसर्ग म्हणून. ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. तर तुम्हाला इकडून असा साईडून जाता येईल तिकडे वॉटरफॉलला. हॉटेलच्या बॅक साईडून रोड गेलेला आहे, पायवाट गेलेली आहे. हे अमर आयर नाईक तुम्हाला गाईड करतील. अमर, जरा इकडे बघ. तर तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल तर येऊ शकता इकडे. विथ युअर ओन रिस्क. तर आपल्याला अशा तरी वॉटरफॉलची माहिती पण नाही माहीत, म्हणजे कसा रस्ता जायचा कुठून. तर आम्ही अशा स्पॉटला आलो आहे, फक्त आम्ही आवाज येतो आहे, तर आवाजाच्या दिशेने आम्ही चाललो आहे. आणि चला आता पुढे सापडतं का नाही माहीत, काय माहीत. सो असे जर वॉटरफॉल तुम्हाला माहीत नसतील तर रिस्क घेऊ नका. आम्ही घेतो आहे, तुम्ही घेऊ नका. कारण की आम्ही कसं आहे, गावाकडे राहिलेली रांगणी माणसं आहोत, त्यामुळं चालते, काय विषय नाही. होऊ शकता. तर रस्ता बंद झाला इथून जायला, तरी पण वरती तिथं वरतीच जाऊ ना. तर इथं आम्ही अडकलो आहे तशाच ह्या पॅचमध्ये. तर कारण की आपला रस्ता चुकला, तर मी ह्या साईडून आलो. तर एक्झॅक्ट बघताय तुम्ही, इथे तुम्हाला म्हशी वगैरे चरतायला दिसतील. तर हा रोडपासून इकडून असा ट्रेक करून हा इथे वॉटरफॉलच्या आपण खाली जाऊ शकतो. आम्ही असं जाऊन जरा धबधब्याची पाहणी करून आलो की आम्हाला नेला इकडे वरती डोंगरावर आणि रोड आहे इकडून खालूनच. आम्ही जरा चेक करत होतो धबधबा सेफ आहे का. सेफ आहे का? चला मग. आता आम्हाला खात्री पटलेली आहे की धबधबा एकदम सेफ आहे. चलो म्हणून आम्ही आता धबधब्याकडे जातो. आता आपण पोचलो आहे धबधब्याला, वॉटरफॉल. तर पाहू शकता, हा इथं वॉटरफॉल आहे एक्झॅक्ट. आणि अमरच्या सहाय्याने आम्ही इथं होतो. झोपडीवरून आहे अमर, काय लागाय. आता पाऊस कमी आहे म्हणून ठीक आहे. जर पाऊस वाढला तर तुम्ही रिस्क घेऊ नका, कारण की हा फ्लो पण वाढेल भरपूर. ओव्हरऑल पाहू शकता तुम्ही व्ह्यू वगैरे. तर असा छोटासा वॉटरफॉल आहे, बस आहे ॲडव्हेंचरस. हे वडापाव अमरचे यायलाच लागतंय. वडापाव विथ दिस ब्युटिफुल वॉटरफॉल. हा अनुभव तुम्ही घेऊ शकता असा. तर तुम्ही पाहू शकता. तर या वॉटरफॉलला फक्त आम्ही 3 जण आहोत, अमर, मी आणि श्रीकांत. तर असे तुम्ही लोकेशन फाइंड आउट करा, एक्सप्लोअर करा, बट सेफली करा. तर तुम्ही पुण्यामध्ये पाहता भरपूर वॉटरफॉलला लोक जातात, गर्दी ढीगभर. काळू वॉटरफॉल, देवकुंड वॉटरफॉल. तर अशा क्राऊडेड ठिकाणी जाणं टाळा. आणि एक छोटे वॉटरफॉल असे असेल तर तुम्ही प्रेफर करा, निवांत सेफली जाऊन या. यायलाच लागतंय तुला वॉटरफॉल. बेंडेवाडी वॉटरफॉल. सक्सेसफुली